हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बानूचा आज यम चाललाय. तर आता बघा तुम्ही बानू कशी करते आणि मी बानूचा यम कशी घेते. तर बानूला त्रास लय होतोय बघा, बघितलं का? हे जे असं केलं ना ते हाडकं वाजतात कटाकट कटाकट. बानूला पण त्रास होतोय, डोक्यापर्यंत होतोय. असं म्हणजे जे डॉक्टरने जसं सांगितलं तसा यम आपला चालू आहे. लय वेळ नाही करायचा, अर्धा एक तास नाही करायचा. तर अजून कसला म्हणजे वेगळा काय असेल तुम्हाला कुणाला माहिती असेल तर सांगा मला. आता जसं मला डॉक्टरने सांगितलं तसं तर मी इलाज चालूच आहे माझा. आणि जिथं डॉक्टरच्या तिथं केलेलं आहे बघा हेडं, तसंच मी सेम बघून करते हेडं. तर बानूला असा त्रास होतो. ही जे इथनं शिरा आहेत ती अशा म्हणजे बानूचा काय होतं माहिती का, आता ही लाल भडक दिसते. आधी पांढरं शेपट दिसत होतं पण आता व्यवस्थित दिसतंय. बघितलं का? बानू सुद्धा रडती, त्रास होतो तिला पण. म्हणून मी जास्त वेळ नाही करत, फक्त 10-15 मिनिटात तिचं यम उरकून घेते. म्हणजे जसं सांगितलं तसं आपलं चालूच आहे बाबा. हाडकं नुसते कटाकट 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 वाजतात तिची. बानूकडे बघा तुम्ही, तोंड कसं होतं. मला पण लय वाईट वाटते पण काय करणार ना, इलाज नाही करावं तर लागणारच आहे. आज दीक्षाला म्हणलं धरबाई दाखवू, म्हणलं भावा बहिणीला लय अशा कमेंट येतात बानूचं यम दाखव ताई असं तसं. तर खाली खाली सरकत आली बानू, वर ओढते. तर ही ओढणी दीक्षाची काय करणार हो का, अशा माशा बसते त्या म्हणून टाकायची. अशी दिसतंय का तोंड, दिसतंय का तोंड? अगं असं टाकायचं. तर काय आपण सारखं तर माशा हाणू शकत नाही ना तोंडावर बसून. काम असते सकाळनं, मग दिवसभर असते आहे, बघते तिची काळजी करते. ही आहे का नाही, असं 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 करायचं. आता बघा, ही जी आहे तिचा हात आकडत नव्हता पूर्ण, कासाच आकडत नव्हता, आता कितपर्यंत आकडते बघा. तिला त्रास होतो लय, पण मी जसं तिला सोसल असंच करत असते. बघा रडते. नको म्हणते, नको म्हणते. काय करणार, करावं लागणार आहे ना. तेव्हा बघितलं का तोंडावरला कसं काढलं. म्हणून जास्त वेळ करत नाही हो का, थोडं थोडं करत असते. हाडकं वाजतं. आवाज आला का? तर बानूंच्या हेडवलं ना खूप छान अशा कमेंट असतात. बानूला सगळे आशीर्वादच देतात, फेमस करतात. तेव्हा बघते, तिच्याकडे बी बघते, मोबाईल धरलाय म्हणून. बघितलं का? सगळं कळतंय तिला. असं पूर्ण ही घाम घाम होतोय हात बघा, वला 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 वला. बघितलं किती लाल हात होतोय बघा, आणि पाक घाम येतो या हाताला. म्हणून जास्त वेळ नाही तसं करत, ती तसाच जास्त त्याला त्रास होतो. रोज चालू असतो बानूचा सकाळनं 6-6:30ला.
झाला बघा बांधत ये. आता तिला बसवायचं 10-15 मिनिटं असं बसवायचं. हे बघा बघा असं सांगितलं नाही, म्हणजे जसं आता सांगितलं तसं डॉक्टरने सांगितलं, पण तरी पण मी माझ्या मनाने असे करत असते. आता हसत बसवलं की तिला कळतं संपला म्हणून, तर रडते. बघितलं का नाही? हाडं कशी असेल. तर झाला बघा आज बाणाचा ये. वरे बघ वरे बघ, झाला बाणाचा ये. आज तगा हसायला लागली. बरं हाताला जास्त राग येतो तिला हात धरल्यावर. ही जी बोट आहेत की नाही, ही आपली आपण कसं असं धरतो असं नाही त्याला येत करता. असे एकदम टाटच आहेत तिची बोट. मग वळवत 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 थोडी थोडी अशी आता इथपर्यंत आले ती लवत बोट. पूर्ण अशी मूठ झाकली पाहिजे, मग तिला जास्त अशी ताकद येते असं डॉक्टर म्हणले. जास्त हाताचा प्रयत्न करा म्हणले, पण त्रासले होते तिला. असं पूर्ण घाम घाम होतोय. बघितलं किती लाल हात झाले बघा. आणि ही बी तळव आहे ती सगळं असं म्हणजे पाणी पाणी होते. कशाने काय माहिती ती एम केल्याबद्दल होत असेल. तर तुमच्याकडं काय नवीन असेल अजून कोणचा, म्हणजे डॉक्टर लोक ही कोण असं बघत असेल तर तुम्ही पण मला सांगा की अजून कसं केला पाहिजे, व्यवस्थित आहे का अजून, म्हणजे कसं. तर चला सगळ्यांना बाय.